हळू थांबा. कुलकर्णी थांबा. या हळू ऐक हळू हळू बस. काय झालंय ना? समाजसेवा महागात पडली. समाजसेवा? व्हॉट समाजसेवा? मी सांगतो मॅडम काय झालं. हे रस्त्यावरून चालले होते. समोरून त्यांना एक सुंदर मुलगी येताना दिसली. सवयीप्रमाणे हे तिला बघून हे थांबले. मग फटके पडणारच. बरोबर आहे. तुला कितीला सांगितलं नाकासमोर बघून चाल म्हणून? कशाला इकडे तिकडे बाकीच्या मुलींकडे बघत असतोस? अगं तुझंच ऐकतो मी नेहमी. मी पण नाकासमोरच चालत होतो, पण नाक्यावर एक सुंदर मुलगी उभी. सगळे नाक्यावरचे गुंड तिला छेडत होते. म्हणलं आपलं नाक कापलं जाईल म्हणून मी मध्ये पडलो आणि ऐक नाकाला जाम त्रास होतो. जरा तुम्ही सांगा ना प्लीज पुढचं. तर काय झालं की तुमचं मिस्टर खूप बहादूर आहे. म्हणजे नेपाळी आहेत? तसे बहादूर नाही हो, असे बहादूर. तर हे त्या गुंडांवरती तुटून पडले. पण झालं नेमकं उलटच. ते गुंड आणि ती मुलगी यांनी यालाच उलटलं. बरोबर बरोबर. ऐक अरे अरे ह्या वेळेस तर मी इथे तिथे असायला हवं. माझं टाइम टेबल चुकलं. कसलं टाइम टेबल? नाही काय झालं मॅडम त्यांच्या डोक्याला मार लागलाय. त्याच्यामुळे ते असं काहीतरी बरळत आहेत. मध्ये एकदा मला म्हणाले की तुम्ही मला चुकीच्या पत्त्यावर घेऊन चाललात. मी त्यांना म्हटलं मला तुमचा पत्ता व्यवस्थित माहिती आहे, मी तुम्हाला नेऊन सोडतो, चला. थोडी कॉफी देऊ? चालेल, मला सकाळी काहीही चालतं. तुम्हाला नाही, तुम्हाला फटके पडलेत. ना पडलेत ना? मग 2 मिनिटं थांबा ना जरा. बेबी तुला कॉफी देऊ? कॉफी मला नाही मला नको. खरं तर कॉफी मला तिकडे प्यायला पाहिजे. ऐक टाइम टेबल चुकलं. टाइम टेबल असं काहीतरी बरळत आहेत. माझ्याकडे रेल्वेचं टाइम टेबल आहे, देऊ का? ठेवा तुमच्याकडे. ऐक काय टाइम टेबल मला तिकडे. बेबी डॉल तुला खूप दुखतंय का? कशाला जायचं आपण त्या माणसांकडून फटके खायला? आता तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं? मला काळे कपडे घालावे लागले असते. काळा कलर एकदा मला सूट पण होत नाही. तुझं ठीक आहे, तिकडे सफेद कपडे घालावे लागले असते. कोणाला? हिला. कोण ही? माझ्या हिला त्या ही बाईकला. तुझी बाईक सोनेरी आहे काय? सॉरी. टाइम टेबल अजून कसे आले नाही ते? वहिनी अजून कोणी येणार होतं का? आमचे हे म्हणजे माझे मिस्टर किशोर कुलकर्णी. तेही इथे राहतात, अधून मधून घरी येतात. माहिती आज त्यांचा घरी येण्याचा दिवस आहे. अलिबागच्या टूर वरून डायरेक्ट घरीच येतो सकाळी ब्रेकफास्टला असं म्हणाले होते. बहुतेक त्याचं सेटिंग बिघडलं असेल. काय? त्याच्या गाडीचं सेटिंग बिघडलं असेल. कंपनीची गाडी घेऊन जातो ना तो अलिबागला, म्हणून म्हटलं. मला काळजी वाटायला लागली हो. सकाळी यायचे होते, आता दुपार होत आली, अजून पत्ता नाही त्यांचा. कुठे असतील? काय कल्पना नाही. बहुतेक तू मी असं करते, मी पोलीस स्टेशनलाच फोन लावते. वहिनी पोलीस स्टेशनला फोन नका लावता. कशाला आपण थोडा वेळ वाट बघू ना, येईल इतक्यात तो. काय आहे की अलिबागला तिकडे तो काहीतरी खरेदी करायला गेला असेल. अलिबागला खूप छान छान वस्तू मिळतात. हो, सुकी मच्छी तर अफलातून मिळते. अलिबागचा किल्ला बघितला तुम्ही? सॉलिड किल्ला आहे. किल्ल्यात जायचं म्हटलं ना भरती ओढीचा तुम्ही विचार इतिहास करा. काढत बसा, मी फोन लावतेच पोलिसांना. माझ्यापेक्षा ते लवकर शोधून काढतील त्यांना. साहेबांना झोप लागली वाटते. हो ना, आता झोप लागली थोड्या वेळापूर्वी. आता त्यांनी आराम पण केला पाहिजे ना. येस, पण मॅडम खूपच धाडसी पती आहेत तुमचे. हो थँक्स. हे असे खूप कमी वाघ राहिलेत महाराष्ट्रात. अहो नुसता वाघ नाही हा, छोटेरी पटेरी चांगला दांड्या वाघ आहे. दांड्या दांड्या नाही हो, ठाण्या वाघ. दांड्या. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या धाडसी तरुणाचं कौतुक करायला हवं. मग कितीचा चेक देत आहे? नाही आमचं तेवढं बजेट नाही हो. आम्ही त्याला शाल आणि श्रीफळ देऊ. ओ श्रीफळ, नारळ. ओके. नाही पण या धाडसी तरुणाचा फोटो पेपर मध्ये यायलाच हवा. आणि त्यासाठीच भांडाफोड या सांज दैनिकातील फोटोग्राफरला मी इकडे बोलवलेला आहे. नो प्रॉब्लेम. फोटो माझा नका हो, नका माझा फोटो नका काढू. माझं कौतुक करायचं तुम्हाला. मग दुसऱ्या पद्धतीने करा ना माझं कौतुक. कुठल्या? 2 मिनिटं शांत उभं राहूया. तू काय मेला आहेस? तुला मी श्रद्धांजली देतोय. तू मॅडम त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं. साहेब तुम्ही पडा. नाही नको प्लीज नको. तुम्ही पडा म्हटल्यावर पडा. आता तो फोटोग्राफर कधी येईल? आत येऊ. अरे अजून किती आतमध्ये येणार आहेस डोळस? माफ करा, माझं लक्ष माझ्या लक्षाकडे होतं म्हणून. हेच ते किशोर कुलकर्णी ना? यांचाच फोटो काढायचा आहे ना? हो. 1 मिनिट थांबा. काढा. अगे काय सत्रांची पूजा आहे का? खेटून बसतेस, लांब हो. साहेब तुम्ही पडा. असं काय मेल्यासारखा फोटो? लोकांना म्हणणं मारामारी, तू शहीद झालास की काय? बरोबर आहे, बरोबर. त्यांना उठवा आधी त्यांना. उठ. नाही नको. थांबा 2 मिनिटं थांबा, मी उठवते.
किशोर बापरे ही बघ काय सुंदर मुलगी आली आहे. याला कुठे आहे? माझं काम झालं. आजच्या सांज दैनिक छापून टाकतो. थांबा. गेला गेला तो गेला. चल मला पण निघायला हवं. कुठे? ऑफिसला रिपोर्टिंग कोण येतो? तुम्ही पडा इकडे. नको नको ऐका. नाही, नाही, थांबा, ऐका. हो, हो. पडा. काय झालं? मी फेमस होणार. कॉंग्रॅट्स. थँक्यू. पडले. हा किशोर तू कुठे आहेस? मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडलोय मी. प्रॉब्लेम? अरे ते कुठलं ते सांज दैनिक आहे ना, भांडाफोड, त्यात माझा आणि लताचा फोटो छापून येणार आहे. अरे बा काय प्रॉब्लेम आहे का? अरे फेमस झालास तू. अरे राजा, हा जर फोटो आशाने बघितला तर केवढा मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल, कळते का तुला? पण पेपरात फोटो छापून आलाच कसा? ती मोठी स्टोरी तुला नंतर सांगतो. बरं मला सांग, आजूबाजूला कुठे पेपर दिसतोय का तो? नाही आसपास तरी नाहीये. वाचलो बाबा. किशोर किशोर काय झालंय तुला? कॉफी प्यायला शतपावली कशाला करतोय? अरे मी शतपावली करत नाहीये. माझ्या बॉसचा परत फोन आला होता. अरे बापरे पण बॉसचा फोन आला शतपावली करता? नाही काय हे अगं बॉस चिडलेत माझ्यावर, फायर केलं त्यांनी मला. मग म्हणाले की काय घरी बसून काय करते, ऑफिसला यायचं नाही काय, फुकट खायला पाहिजे काय? म्हणाले ताबडतोब अलिबागच्या नवीन ऑफिसला जाऊन या, नाही गेलात तर जुन्या ऑफिस मध्ये पाय ठेवायचं नाही. आता आता काय हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्या मुली कसं झालाय? मग जात होतो मी ऑफिसला तर काय नाही नाही पड इथेच पड पडलो ना तोंड कशी. अशा परिस्थितीत तू ऑफिसला गेला असतास तर तुला किती त्रास झाला अरे असता. माझं सोड, आशाला किती त्रास झाला असता. कोण आशू? आशा आमचा हा बॉस, आशा एक एक नवीन कंपनी उभा करतो ना, अशा कंपनी उभा करतो त्याला नाही का त्रास झाला असता? हा मग अशा पटकन वर येतात. अहो, आशा चल येऊ, मी पटकन जाऊन घेऊ, दापोलीला जायचंय. ए, अलिबाग म्हणाला होतास. अलिबाग बोललो? अरे हो अलिबागला जायचं, ते तापामुळे जरा कळतच नाही कुठे काय जात आहे. चल येतो, मला 1-2 दिवस उशीर होईल. 2 दिवस कशाला? हा, मग 1 दिवस फुकट गेला ना, त्या बदल्यात 2 दिवस द्यायला लागतात. आमच्या ऑफिसचा नियम आहे, घ्या 1 दिवस फुकट, नंतर वापरा 2 दिवस फुकट. चल येतो, मी रत्नागिरी जातो. रत्नागिरी? किशोर काय ग? होतात कुठे तुम्ही रात्रभर? मी ते हे जेवण झालं पटकन वाढायला घे. काय इथे उभे राहा. काय? होतात कुठे तुम्ही रात्रभर ते आधी सांगा. मी ते हे अगं हे काम कर, 2 शर्ट आणि 2 पॅन्ट मस्त इस्त्री करून ठेव जा. चेस्ट शर्ट ठेव. अरे, छान क्या दिसतं बात आहे. तुम्हाला. Very good. जा. अहो, काय? इथे उभे राहा आधी. काय? मला सांगा रात्रभर होतात कुठे? अगं मी ते मस्त गंमत झाली माहितीये. रात्रभर बाहेर सॉलिडच गंमत. काय गंमत काय सांग? तुला असं वाटतंय काय ह्या माणसासमोर ती गंमत सांगावी? नाही बाई. मग नंतर सांगतो ना. नक्की. बरं. चल बाय. अच्छा. पहिलाच याला म्हणतात ट्युनिंग. दादा ओ दादा या इकडे. काय हो, काय झालं? अरे काय शोभतं का तुम्हाला? तर हाच प्रश्न आम्हाला पडले. तुम्हाला शोभतं का? तुम्हाला काय पोलीस स्टेशन वगैरे आहे की नाही? बघा ते इकडेच आहे. काय झालं? ते जाऊ द्या. हे काय रंग उधळतंय? काय झालं? हे काय? अरे भांडाफोड घेऊन आले की काय? तेच भांडा फोडच करणार आहे मी. सगळं ताईंना सांगतो. ताई हो ताई. तू आपलं सांभाळ, मला सांभाळतो. नाही नाही त्याला म्हणलं सांभाळून जा, आधी पुसले ना आताच. काय म्हणताय? हे काय? ही लता आहे. लता वहिनी, लता वहिनी. माझी वहिनी आहे. आणि हा कोण आहे? हा माझी सख्य वहिनी, असं काही बोलू नका. हा हा सख्खी वहिनी हा आहे. मग सख्खी वहिनी आहे. मग वहिनी बरोबर तुम्ही काय करता? तुम्ही आहे. मी काय मी म्हणजे सेम आहे ना. माझा जुळा भाऊ आहे. हा जुळा भाऊ आहे तुम्हाला? जुळा भाऊ आहे. तुम्ही गोंधळात पडलात ना. सगळेजण असंच करतात. आम्हा दोघांना बघतात ना गोंधळतात. कॉलेजमध्ये मुली तो पटवायचा, फिरायला मी न्यायचो. अरे पण इथं नाव पण किशोर कुलकर्णीच लिहिलंय. इथं नाव तर बदलायचं. हो सेम नाव आहे ना. खरं नाव चेंज आहे, म्हणजे बदललेलेच नाव आहेत आमचे, म्हणजे आई बापानेच ठेवलेले नाव आहेत. म्हणजे माझं नाव किशोर कुलकर्णी आहे, त्याचं नाव नंद किशोर कुलकर्णी आहे. पण ते लोक त्याला प्रेमाने किशोर किशोर म्हणून तो पण किशोर कुलकर्णी आहे. कुठं राहतो? कुठं हे काय लिहिले ते बोरुलीचा ढाण्या भाग. बोरिवलीत कुठं राहतो ते विचारतोय. ते इथे आपल्या साकेत मध्ये. अच्छा साकेत मध्ये राहतो काय? तुम्हाला माहिती आहे? माहिती अरे आहे. वा, वा, वा. जाऊन त्याला भेटून येतो मी. नाही कशाला भेटता तुम्ही? जाऊ भेटू नका, म्हणजे मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. मला बघायचं ना त्याचं तोंड. नाही नाही भेटून थांबा, यावं नका लागेल. जाऊ, हो, तुम्ही जा. अरे देवा, हा गेला आता काय. येस. ए, जा सगळं पटकन साहेबांना बोल बरं. तुला काय मी कामवाली वाटते काय? वॉचमॅन कुठला? वॉचमन काय? हवालदार आहे मी. तू हवालदार आहेस? Oh, nice to meet you. तुम्ही कोण आहेत? मी लता कुलकर्णी, मिसेस लता कुलकर्णी. अच्छा म्हणजे नंदकिशोर कुलकर्णीची बायको. साहेब कुठे आहेत? कोण? कुलकर्णी
नंदा मला काय माहिती तो कुठे आहे काय बोललात? आणि मी मिसेस कुलकर्णी आहे. अरे तेच म्हणतो, तुम्ही मिसेस कुलकर्णी आहेत की नाही? Yes. मग मिस्टर कुलकर्णी कुठे ते माहित नाही तुम्हाला? ओ मिस्टर कुलकर्णी ते ना कुठे बाहेर गेलेत. मी सांगते कुठे. अलिबाग, रत्नागिरी, दापोली. एकाच वेळी 3 ठिकाणी कसा काय जाईल बरं माणूस? एक्सक्यूज मी इथे आहे संजीव कुमार. अरे बापरे, संजीव कुमार आले. एक्सक्यूज मी, आपण नंतर भेटूया. एवढ्या लांब पाहुण्याला ए, तू संजीव कुमार. आणि हे काय नारळवाल्याची लुंगी घालून कुठे झालास? नारळवाड्याची लुंगी नाहीये, ही तुझ्या मामाची लुंगी आहे. अरे बापरे, म्हणजे मामा. ओके. एक मिनिट तू अलिबागला जातो असं सांगून गेलेलास. हा मी गेलो होतो अलिबागला. नंतर मला परत चक्कर यायला लागली. म्हटलं काय करावं सुचत नाही. आलो परत. मी तुला सांगणार होतो पण तुझं लक्ष नव्हतं. तू कामात होतीस. मी खूप काम करते रे आजकाल. इट्स ओके. येस, व्हॉट यू वॉन्ट. ते हे पेपर वाचायला इथे आलात? एवढं लांब मला पेपर वाचायला? ते दुसरं चहा पाहिजे तुम्हाला? कॉफी पाहिजे? जा डार्लिंग, यांच्यासाठी कॉफी घेऊन ये. नाही मी याला कॉफी नाही देणार. हा आल्या मला ना कामवाली बोललेला. ओ, आपण ह्याचं घर उन्हात बांधू. ओके, हा चालेल. गो ओके. गो. मला तुम्हाला जरा विचारायचं होतं, तुम्हाला एखादा जुळा भाऊ आहे का? ओ माय गॉड. कपाळात? नाही, डोक्यात जातो तो. सेम माझ्यासारखा दिसतो. काय सगळेच फसतात. अहो काय आहे तो ना, 1 नंबरचा 2 सेकंदांनी मोठा आहे तो. अच्छा, म्हणजे तो 1 नंबरचा आहे. अर्थात मोठा आहे ना, 2 सेकंद म्हणल्यावर तो. त्यामुळे सगळ्यांचे घोळ होतात त्याच्या बाबतीत. माझा सुद्धा खूप घोळ झालेला आहे. काय झालं? ऍक्च्युली हा जो पेपर मध्ये फोटो आलाय तो तुमचा आहे की? माझाच आहे आणि त्याच्या वहिनीचा आहे. अच्छा, त्या गेल्या आता त्या. ती कोण? त्याची वहिनी म्हणजे माझी कोण? तुमची बायको? आमच्या दोघांचाच फोटो आहे. अच्छा. अगं आण ना कॉफी. नाही नको, कॉफी नको. मी कसं आता तुमच्या जुळ्या भावाला जाऊन भेटतो आणि त्यांना आधी सॉरी म्हणतो. नाही काही गरज नाही. मला भेटलात ना, मला सॉरी नाही, म्हणा. नको ते बोललोय मी त्यांना. नाही मी सॉरी म्हणतो. नको ते जाऊ नको. नाही, जायला तर पाहिजे. नाही, असं नको. एक मिनिट. कोण कुठे आहे? किशोर कुलकर्णी कुठे आहेत? अरे तो कुठला कुठे आहे? तुम्ही कुठे आहे? तुम्ही हवालदार ते हवालदार. ठीक आहे, वाईट वाटून घेऊ नका, काय प्रॉब्लेम नाही. ते जाऊ दे. किशोर कुलकर्णी कुठे आहेत? किशोर कुलकर्णी नक्की कोण? किशोर कुलकर्णी म्हणजे काय? आमच्याकडे बिल्डिंग मध्ये 3 किशोर कुलकर्णी आहेत. नक्की कोण? सुळ्यांमधले किशोर कुलकर्णी कुठे आहेत? मधले काय? 2nd फ्लोअरला एक राहतात, 3rd फ्लोअरला एक राहतात. नक्की कोण त्यातले कळायला पाहिजे ना मला. मी सांगितलं ना, जुळ्यांमधले कुठे आहेत? त्यांना बोलाव पटकन. नाही, एकाचा बिझनेस आहे आणि एकाचा व्यवसाय आहे. त्यातला कोण मग कळला पाहिजे ना मला. जास्त शहाणपणा करू नको, 8 टाकीन तुला. मी काय केलं? त्या किशोरने काहीतरी केलं आणि तुम्ही मला लटकवणार. याला काय? आत्ताच्या आत्ता त्याला इथं बोलवा पटकन. आत्ताच्या आत्ता काय झालं? काय कशाला आरडाओरडा झाला? अरे हवालदार साहेब, तुम्ही कधी आलात? अरे मला सांगायचं ना, मी उगाच आतमध्ये आपला व्यायाम करत बसलो होतो. काय हवालदार साहेब? भेटला का तुम्हाला मला जुळा भाऊ? हा, भेटला जुळा भाऊ. जुळा भाऊ? मला यांना जुळा भाऊ आहे? हा, जुळा भाऊ. माहित ना तुम्हाला? ते काय मग पटली? खात्री पटली हा, खात्री पटली. पण अजून पण माझा विश्वास बसत नाही. माझ्यावर? नाही, माझ्या डोळ्यांवरती. हा, मग तो तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही चेक करून घ्या जरा. सांग. मी कोर्स केला ना वायरमॅनचा, पण त्याचा काही तुम्हाला उपयोग नाहीये. नाही, पण आता येताना साहेबांना मी फोन केला होता. तर साहेब मला म्हणले की ते जुळे भाऊ आहेत 2, त्यांना समोरासमोर बघ आणि खात्री करून घे. साहेब बोलले? हा, दोघांना पण बघ आणि खात्री करून घे. साहेब हुशार आहे तुमच्या. करेक्ट आहे. खरं त्याचं समोरासमोर दिसलं तर बघा ना. साहेब पटणार ना. समोरासमोर समोरासमोर तुम्ही म्हणताय म्हणजे आम्ही दोघं भाऊ, जुळे भाऊ. समोरासमोर नाही, समोरासमोर शक्य नाही. अशक्य आहे. का शक्य नाही? समोरासमोर आहे ना, म्हणून अशक्य आहे. नाही, पण तेच का? तेच म्हणजे काय आहे, आम्ही तोंड बघत नाही एकमेकांना. काय हसण्यासारखं नाही. काय आहे की यांच्या मिसेस आहेत ना, आशा वहिनी आमच्या, ते यांना समजून यांच्या भावाला चित्रपटाला घेऊन गेल्या अक्षय कुमारच्या. त्यामुळे या दोघांमध्ये जे काय भांडण झालं तेव्हापासून एकमेकांना तोंडच बघत नाही. मला आठवतं तुला बरं पटकन म्हणजे ती झालेली गोष्ट. त्यामुळे काय तो आला माझा जुळा होतो, माझी बायको जाम चिडते. नाही, मी समजवतो ना त्यांना. तुम्ही घेऊन ये त्यांना. मी जाऊ शकत नाही ना. मी प्रॉब्लेम. मग तू घेऊन यायचा पटकन. मी कुठून म्हणजे पत्ता माहित नाही का? सांगतो ना मी तुला. जी साकेत. ते नाही, काखेतच आहे माहिती. काखेत नाही रे, साकेत. म्हणजे जवळच आहे ना. मी मग जा घेऊन यायचा. पटकन ये रे. मी पण येतो. कुठे? नाही, मी तुम्हाला काहीतरी घेऊन येतो. काय घेणार तुम्ही? हे बघ,
पैसे घेऊन प्रकरण मिटवणार नाही मी पहिले सांग. ते देणार कोण आहेत कोणाकडे पैसे नाही मी म्हणतोय ते चहा कॉफी थंड गरम रम काय रम नाही रमलायत बराच वेळ इथे म्हणून म्हटलं काय घेणार का काही चालतं मला काही चालतं शिळ जेवण आहे देऊ नाही नाही गरम करून काहीतरी द्या. तेच गरम करून देतो काही नको मला. नको नाही घ्या ना काहीतरी घ्यायला पाहिजे मी काम करतो काय आहे बघा मी जातो आणि मस्त काही फर्स्ट क्लास हे कॉफी बनवतो कॉफी आवडते मला. तुम्हाला कॉफी आवडते व्हेरी गुड आता पटकन चहापत्ती टाकतो आणि कॉफी बनवतो चहापत्ती टाकून को आमच्यात बनवतो सुंदर लागते हा मी पटकन आत बनवतो बरं मी बनवेपर्यंत समजा माझा तो जुळा भाऊ आला ना तर मला बाहेर बोलू नका कारण मला त्याचं तोंड बघायचं नाही तर मग तुम्हाला कॉफीचं तोंड बघायला मिळणार हा? पटकन आत जातो कॉफी बनवतो एक मिनिट. काय किचन इकडे आहे, कॉफी इकडून कुठून आणतो तुम्ही? तुम्हाला काय करायचं आहे आतमध्ये मी ते वर्कआउट करतो ना मग तिकडे कॉफी चहा सगळं ठेवलं आतमध्ये पटकन आणतो शराब काय मध्ये डिस्टर्ब करू नका मला पटकन बोलू नका चला बाय चहा. पहिला माणूस काय काय करतो, वर्कआउट करतो, चहा करतो, कॉफी करतो आणि सगळं बेडरूम मध्ये. या घरात आपण इथपर्यंत येऊ शकतो सांग त्या पांडूला नाही बोलतो मी त्यांच्याशी पांडू कोण? तुमच्याबद्दल बोलतोय हे शर्ट मागाशी तुम्ही घातलं होतं ना? बघा प्रॉब्लेम कोणाचा आहे याचा प्रॉब्लेम आहे ना मग याच्याशी बोलायचं माझ्यापर्यंत यायचं नाही ओके सॉरी साहेब, तुम्ही जरा थंड घ्या. नाही या घरात आपल्याला थंड गरम अरे शिळा पण जेवत नाही या घरातला आपण अहो थंड म्हणजे काय कोल्ड्रिंक देत नाही तुम्हाला, डोकं जरा थंड ठेवा. हे शर्ट मागाशी यांनी प्रॉब्लेम कोणाचा आहे तुम्हाला याचा आहे ना मग याच्याशी बोला ना प्लीज ऍक्च्युली साहेब माझी चुकी झाली, मी त्यांना पाठवलं होतं. मला फक्त खात्री करून घ्यायची होती की तुम्ही एकच आहेत की वेगवेगळे. अहो पटली ना खात्री बस आता परत बोलू नका ओके अहो आत्ताच मी मॉलमध्ये जाऊन आले. मल्टिप्लेक्स मध्ये ना आपल्या अक्षय कुमारचं नवीन चित्रपट लागलेला आहे. ती फिल्म मला बघायची सस्पेन्स आहे म्हणे. अहो मी 2 तिकीट घेऊन आली. जायचं ना आपण? हे काय घातलंय तुम्ही आणि माझी बघा परत सिनेमाचं बोलते मग आता परत लपड होणार मी समजवतो ताई. मला काही समजवायची गरज नाहीये. मी जाणार म्हणजे जाणार पिक्चर बघायला. हा बघ आता पिक्चरला परत जर काय झालं ना गोंधळ त्याला जबाबदार तुम्ही आता उगीच तुम्ही पिक्चर मध्ये मला काय माहिती तुम्ही इकडे आल्यानंतर असं घोळ होणार. मी समजवतो ताई. लवकर ताई हा? नाही समजवतो तिकडे नेऊन. ते समजवताय ना? मी निघतो चल या ताई या. कसं आहे माहितीये का ताई, तुम्ही ना उगाच प्रकरण ताणू नका नाही तर प्रकरण चिघळेल ना. चिघळेल म्हणजे कसं आहे आता तुम्ही परपुरुषाबरोबर पिक्चर बघायला जाता, कुठचा नवरा खपून घेणार आहे बरं? एकदा राडा झाला होता ना त्याच्यावरून. परपुरुष कोण? आता इथून सटकले ते. सटकले ते काय? नवरा आहे माझा तो. नाही तो नवरा नाही तुमचा, तो तुमच्या नवऱ्याचा जुळा भाऊ ज्याच्याबरोबर तुम्ही चुकून पिक्चर बघायला गेला होता. जुळा भाऊ? आमच्या यांचा? हो, हा जो गेला की नाही तो जुळा भाऊ आणि तुमचं हे म्हणजे माझा भाऊ तो तिकडे आतमध्ये. अरे इन्स्पेक्टर साहेब ते जरा पाणी अजून गरमच होत नाही अगं तू कधी आलीस? काय हे शर्ट आता घातलं? काय झालं काय प्रॉब्लेम आहे नाही असं ते ऍक्च्युली आता तुम्ही यांच्याबरोबर जा पिक्चरला आणि माझ्यामुळे काही त्रास झाला असेल ना तर आय माय सॉरी. नाही आता परत जर आमच्या घरात कोणाला त्रास द्यायला ना तर आय माय सॉरी. येतो या. शर्ट. अहो काय अहो हे ना काहीतरी सांगत होते तुम्हाला जुळा भाऊ आहे म्हणे. तुम्ही मला नाही सांगितलं अगं कधी. नाही गं, त्या हवालदाराला लागलंय वेड अगं रस्त्यात कोणतरी माझ्यावर का माणूस दिसला तर तुम्ही जात तुम्हाला भाऊ आहे म्हटलं हो बाबा आहे आम्हाला जोळा भाऊ जाऊ दे म्हणजे आता कसं आलंय तो आता पिक्चरची तिकीट आणलीच ना अक्षय कुमारचे सस्पेन्स बस त्या पिक्चरची सेम स्टोरी आहे. 2 अक्षय कुमार असतात, एक मर्डर होतो. अक्षय कुमारचा नाही तिसराचा मर्डर होतो. दोघांवर आळ येतो. त्याचा जो खरा असतो ना तो खरा खुनी असतो नंबर 1चा. ही स्टोरी आहे पिक्चरची. चला जेवून घेऊया. काय आपण जाऊया ना पिक्चरला. सस्पेन्स सांगून झाला. आता पिक्चर काय बघणार कप्पा?